नमस्कार मंडळी. तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि हे सर्व नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो, हे मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आज मनूला सुट्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही अचानक बाहेर जायचा प्लॅन केला होता आणि आम्ही कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तोपर्यंत आम्ही बाहेर जायचं म्हणून आवरावरी सुरू होती. आता नवीन वर्षही आहे आणि इकडे मनूलाही सुट्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही घरातून घरच्या देवांची पूजा करून निघालो होतो. तर इकडे मनूनी मला मदत म्हणून देवपूजा तो करत होता आणि नंतर मी देवाचा दिवा लावून घेतला आणि छोटीशी रांगोळी काढून घेतली. मनूला ही रांगोळी काढायला खूप आवडतं, पण त्याला जे छाप असतात ना त्याची ती रांगोळी काढतो. आता मला आवरायचं आहे म्हणून मी पटकन छोटीशी काढून घेतली, दिवाबत्ती केली आणि धूप वगैरे लावून घेतली आणि आम्ही आता आवरून निघालो आहे. तर बाहेर पडलो आम्ही घराच्या. तर हे एवढा छान सूर्योदय झालेला होता, सगळीकडे थंडी होती आणि पूर्ण धुकं पसरलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे. आणि हे जे वातावरणातलं धुकं आहे हे आमच्या गाडीच्या काचेवरती जमा झालं होतं आणि लगेच मग आम्ही हे करायला सुरुवात केली. तर मी एक स्माइली काढून घेतलं आणि मनूला सांगितलं. तर मनूने बघा आता हे त्याचं मी माझंच नाव टाकणार, हे असं चालू आहे. आणि त्याने नाव वगैरे स्वतःचं टाकून घेतलं आणि मी असे छानसे स्माइली काढली. आता गाडी हलते त्याच्यामुळं मला काही ते व्यवस्थित काढता नाही आलं. आणि हे असं काहीतरी आम्ही मज्जा मस्ती करत आम्ही निघालो होतो. आता हे वातावरण बघा किती छान, असं वाटते की कोकणातच आलो आहे आपण. डोंगर वगैरे आहेत. आता तो जो डोंगर दिसतोय तिथे पुरंदर किल्ला आहे आणि हा जो पुरंदर किल्ला आहे तो शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला मानला जातो. आता याच्याबद्दल थोडीशी मानसला माहिती सांगितली आणि त्याने लगेच आमच्याकडून प्रॉमिसही करून घेतलं की पुढच्या सुट्टीमध्ये आपण पुरंदर किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी जायचं. आता बघूया कधी त्याला सुट्टी मिळते आणि आम्ही कधी किल्ल्यावरती जातो आहे. तर त्याला किल्ला म्हटलं की त्याला असं वाटलं की आम्ही कोल्हापूरलाच वगैरे आलो आहे, कारण आम्ही मागच्या वर्षी सुट्टीमध्ये पन्हाळागड बघायला गेलो होतो आणि पुढं आलो तर हे एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं. मंदिर तर आणखी खूप लांब आहे आणि हे 2-3 किलोमीटर आधीच ट्रॅफिक जाम झालं होतं. आता आम्ही एका साईडला गाडी पार्क करून मंदिरात जाण्यासाठी निघालो. आता तुम्ही बघता इकडे जास्त वाहनं नाही आहेत, पण पाठीमागं खूप गर्दी आहे रोडला. सगळीकडे गाड्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि आता आम्ही निघालेलो आहे. आता गप्पा मारत आणि आम्ही जिथे निघालो आहे त्या मंदिराबद्दल त्याला मनूला माहिती सांगत आम्ही निघालेलो आहे. आता हे बघा इकडे खूप गर्दी आहे, सगळी वाहनंच आहेत. जिथे दिसेल तिथं वाहनंच दिसत आहेत. तर आता आम्हाला असं वाटलं की मंदिरात पण खूप गर्दी असेल. आम्ही निघालोय. आता खूप गर्दी आहे. हे समोर जे दिसते ना तुम्हाला मी झूम करून दाखवलं तिथे मंदिर आहे आणि आम्ही बघा खूप लांब आहे. आता जर ह्या आजी पण आहेत त्यांना पण रोड क्रॉस करायचा होता, मग त्यांनी आमच्याबरोबर रोड क्रॉस केला आणि फायनली आता आम्ही मंदिराजवळ आलेलो आहे. तर आम्ही आलो आहे नारायणगावला, जे दत्ताचं मंदिर आहे नारायणगावमध्ये. तर तिथे आम्ही आलेलो आहे दर्शनासाठी. आणि जे लोक मगाशी जात होते ना, मी तुम्हाला दाखवले की भाजी वगैरे घेऊन जात आहेत, तर खरंच इथं खूप छान भाजी आणि सगळे शेतकरी लोक विकायला बसलेले आहेत. आणि ही भाजी बघितल्यावरती कोणालाही भाजी घेण्याचा मोह आवरता येणार नाही अशी भाजी इथे होती. आता इकडे सगळे स्टॉल वगैरे आहेत आणि गर्दीही खूप आहे. तसं तर गर्दीचं तर आम्हाला काहीच वाटत नाही, कारण आम्ही पंढरपूरमध्ये राहतो, त्याच्यामुळे एकादशीला वगैरे तिथं खूप गर्दी असते. आणि जी कार्तिक वारी किंवा आषाढी वारी असते त्यावेळी तर म्हणजे पंढरपूरमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते, एवढी गर्दी असते. आता आम्ही मंदिराजवळ आलो आणि मंदिरात देवाला हार वगैरे घ्यायचा म्हणून आम्ही एका ठिकाणी आता थांबलो आहे. तर आता बऱ्याच लोक असं म्हणतात की देवाला आपण नारळ वगैरे घेऊन जातो, हार घेऊन जातो, ती लोक फेकून देतात असं तसं. पण प्रत्येकाची एक श्रद्धा असते, त्यामागे एक विश्वास असतो. तो तो ती श्रद्धा आपली असते देवावरची, म्हणून आपण देवासाठी हार घेऊन जात असतो. आता इथे बघा खूप मोठे मोठे हार आहेत
आम्ही मग देवासाठी एक छोटासा हार आणि नारळ वगैरे घेऊन मंदिरात आलेलो आहे. तर इथे मंदिरात ही खूप गर्दी आहे. हे बघा आता खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. तर या गर्दीतच आम्ही हे दर्शन घेतलं आणि हे शूट घेतलं. तर हे आहे नारायणगावमधील एकमुखी दत्ताचं मंदिर आणि ही मूर्ती बघा किती प्रशस्त आणि मोठी आहे. तर इथे दर्शन घेतल्यावरती खरंच खूप मन प्रसन्न झालं आणि आपण जे काही चालत वगैरे आलो किंवा सकाळी थंडीत उठून लवकर उठून आवरून घरून निघालो तर तो जो काही थकवा किंवा जे काही आपली गडबड धांदल होती ती सर्व इथं आल्यावरती नाहीशी झाली आणि खूप मन प्रसन्न झालं. आणि तुम्हीही दत्ताचं दर्शन घ्या. आता ही मंदिरातील परिसर आहे. आता इथेही आम्ही सगळीकडे दर्शन घेतलं आणि इथे छोटंसं एक मंदिर आहे तीनमुखी दत्ताचं मंदिर. तर तिथेही आम्ही दर्शन घेतलं. आता तिथे काय ते मंदिर थोडंसं असं खाली आहे त्याच्यामुळे ते आतमध्ये सोडत नाहीत. बाहेरूनच दर्शन घेतलं. तर इथे जे काही कार्यक्रम वगैरे असतील त्याचं होम हवन जे आहे ते इथं केलं जातं. आता इथे पण खूप गर्दी आहे सगळीकडे. आता शेजारीच एक नारायणेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे. तर हे पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि खूप जुनं आहे. आता हे मंदिर जर आपण पाहिलं ना समोरून तर ते लगेच ओळखायला येतं की हे कितीतरी वर्ष जुनं मंदिर आहे. आणि इथेही तेवढीच गर्दी होती. हे चिटकूनच जे आपण दत्ताचं मंदिर आहे त्याला चिटकूनच हे मंदिर आहे. इथेही खूप गर्दी होती. आता इथे आम्ही मुखदर्शन घेतलं पण मुखदर्शन ही व्यवस्थित आमचं झालं नाही आणि दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पडलो. तर हे बघा वरती बोर्डही लावलेला आहे की दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर. तर असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो. तर इथे खूप छान भाजी होती विकायला. आता मी 2-3 दिवसांपूर्वीच गावावरून आलेले आहे आणि येताना मी गावावरूनही आपल्या शेतातल्या भाज्या आणलेल्या आहेत म्हणून मी एवढं काही इथं भाज्या घेतल्या नाहीत. आता फक्त माझ्याकडे हा डाळा म्हणजे हरभरा आणि मटार वगैरे जे काही नव्हतं त्यातलं थोडंसं घेतलं. आता इकडे एका मावशींजवळ तांदोशाची खूप छान भाजी होती आणि मला ती काही मी घरून आणली नव्हती. मग थोडासा पावटा वगैरे घेतला, घेवडा घेतला आणि थोडीशी भाजी घेऊन आम्ही निघालो. आता खरंच इथं खूप छान भाजी होती आणि सर्व शेतकरी लोक विकायला बसले होते आणि त्यांनी त्यांच्या शेतातील ताजी भाजी विकायला हे सगळे बसले होते. तर हा तांदूळ आम्ही घेतला तर तो पण खूप छान होता आणि एकदम फ्रेश होता. आता खरंच जी लोक देवासाठी येतात ना ती ही भाजी घेतल्याशिवाय रिकामी जाणारच नाहीत. आता आम्ही एवढी भाजी घेतली मी आणि आम्ही आता रिटर्न जाण्यासाठी निघालो आहे. तर आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे त्याच्यामुळे एक मनामध्ये एक शांती आणि समाधान आहे की बाबा आपण आलो आणि आपलं दर्शन एवढं छान झालं. आता हे गप्पा मारत मारत आम्ही निघालो आहे. रोडला काही झाडं वगैरे विकायला आहेत तिथेही आम्ही बघितलं पण मी काही झाडं घेतली नाहीत कारण तिथं खूपच महाग सांगत होते. आता आम्ही फायनली आमच्या गाडीजवळ पोहोचलो आणि रिटर्न जाण्यासाठी निघालो आहे. आता आम्हाला वाटलं होतं की रिटर्न जाताना तरी गर्दी कमी झालेली असेल पण इकडे बघा हे ट्रॅफिक जामच आहे. फुल ट्रॅफिक होतं. उलट आम्ही रिटर्न जाताना तर एवढं ट्रॅफिक होतं ना आणि या ट्रॅफिकमध्ये कुठं कोणाची गाडी कोणाच्या गाडीला घासली हे पण प्रकार सुरू होते आणि भांडण पण चालू होतं. पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही देवाचं खूप छान दर्शन घेऊन निघालो. हे आता गाड्या बघा तुम्ही सगळीकडे शेतामध्येही लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत, रोडवरही तेवढ्याच गाड्या आहेत. एवढी प्रचंड गर्दी होती ना पण खूप छान आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता निघालेलो आहे. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. मी असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवर अपलोड करेन आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तर चलो बाय. आता आम्ही जातो रिटर्न आपल्या
पुढच्या मोहिमेवरती, म्हणजे